वेलकम टू पाटील कुलकर्णी फार्म्स. 9 तासाच्या जॉब पेक्षाही जास्त काहीतरी करायचं असं नेहमी डोक्यात होतं आणि एक लहानपणापासूनचं स्वप्न होतं शेतावर राहायचं. बायको म्हणाली करायची शेती करा मग, आणि त्याच्यातनं काय झालं मग हे झालं. आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून एक पटकन छोटासा ग्लिम्स की एक्झॅक्टली पाटील कुलकर्णी फार्म म्हणजे काय. 1 2 1 चला. पूर्ण एकरेज फार्मचं 12 एकर आहे. त्याच्यात आम्ही 5 भाग केलेले आहेत. सो पहिला भाग आहे हे आमचं नॅचरल 1 एकरचं पॉन्ड. याच्यामध्ये आम्ही फिशिंग करतो. फक्त ते मी असा फिश टाकला गळ, आधे इधर जाते आधे उधर जाते, मेरे पीछे कोई आता ही नाही. चला पुढचा भाग बघूया. हे आमच्या फार्मचा दुसरा भाग आहे. सो तुम्ही बघू शकता की एक वेगळं कुरण काढून ठेवलेलं आहे. आता मला सांग, कधी एकदा इकडे कधी तिकडे, नेमकं का असं करतो? सो जनावरं तुडवून सगळी ते गवत जे आहे ते ग्रो करायला आपल्याला थोडा त्यांना वेळ द्यायला लागतो. तेव्हा आपण 2 भाग केलेले असतात. त्यालाच पॅश्चर रोटेशन म्हणतात इकडे US मध्ये. चला तिसरा भाग बघूया. आता तिसरा भाग म्हणजे आमचा फार्म हाऊस. इथेच आम्ही राहतो सुद्धा. चला. हा आमचा चौथा भाग आणि माझा सर्वात आवडता, कारण का एकदम निसर्गरम्य लोकेशन आहे. पण हेच आमचं दुसरं कुरण पण आहे. चला रिद्धी सिद्धी बलदेवला पण भेटूया. रिद्धी सिद्धी बलदेव काय करता? आवडी रोमियो ये इकडे. चला चला. खूप छान वाटतं. आमच्या घरातून हे लोकेशन पण दिसतं, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष द्यायला अगदी मस्त वाटतं. एका भागात हा आमचा गोठा आहे. सो इथे आम्ही त्यांना खायला देऊ शकतो. एक भाग आम्ही छोटी पिल्लं जेव्हा होतात बकऱ्यांची ते ठेवायला जागा केली आहे. ती इथे तुम्ही बघू शकता. असे वेगवेगळे गेट्स केलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही पिल्लांना वेगळं करू शकतो. चला आपला 5वा भाग बघूयात, जिथे मी सर्वात जास्त असते. पूर्ण विकेंड मी आमच्या 5व्या भागातच आहे. तुम्ही गेस केलंय बरोबर आहे. आमचं ऑर्गॅनिक गार्डन, आमचं ऑर्गॅनिक फार्म छोटंसं आहे, पण चला बघूयात. चला. या भागाची सुरुवात होते आमच्या ऑर्गॅनिक हनी फार्म पासून. सो मधमाशा इथेच जवळ गार्डनच्या. फुलं पण लावतो आम्ही. सो त्यांना फार लांब जायची गरज नाही. इथल्या इथेच फुलं घेऊन आम्हाला मध तयार करून देतात. चला पुढचा भाग बघूया. भारताचा राष्ट्रपक्षी तो सुद्धा आहे आमच्या फार्मवर इथे अमेरिकेत. आणि यांची नावं आहेत तन, मन, धन आणि जन. हा आहे आमचा मन. मन इतका फ्रेंडली आहे, हो की नाही मन? ओळख झाली ना आता आपली सगळ्या.